आमच्या रस्त्याचा रंग एकच भगवा एच डीजे सोलो. भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. लढणार या ठिकाणी उपस्थित सगळे माझे आदरणीय गुरुवर्य आणि माझ्या सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणींना खरंच हा आनंद खूपच सुखद आहे. शब्दात तो व्यक्तच करता येत नाही. आल्यापासनं सगळ्यांचे चेहरे बघते होते आणि म्हणून आल्याच सर्वांना आधी नाव सांगावं लागलं की मी ही आणि मग सगळ्यांना अगदी अरे त्या सगळ्या आठवणी एकदम जाग्या झाल्या. शाळेत प्रवेश करतात क्षणभर थबकलो. आपल्या वेळची शाळा, सुंदर अशी ती बाग, शाळेच्या एंट्रन्सला मधुमालती अगदी बहरलेली. शाळेत आलं की अगदी मधल्या सुट्टीमध्ये शिक्षकांसाठी होणारा तो स्टोवरचा खमंग चहा, त्यांची ती कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे.
कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती दारडूनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. या शाळेचे खरं मुख्याध्यापक आहे. खरोखर ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. यांचं खरंच अतिशय आपल्याकरता गौरवाची बाब आहे. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यात मांगल्याचा आहे. म्हणून 50 नंतर 50 ओलांडली की जरा उतार वयाकडे आपल्या वर्गमित्रांची बालपणीच्या आठवणी मात्र कधीच विसरत नाही. कारण बालपणीचा तो काळ सुखाचा आहे ना. काही टेन्शन नाही, तणाव नाही, जबाबदारी नाही, फक्त शाळेत जाणे, अभ्यास कमीच करत होतो. ग्रामीण भागात राहत होतो ना, तर तो आनंद असा वेगळाच आहे. सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे आपल्याला. शेती, फळं, झाडं, गावातील वातावरण, कारण हे आता अनुभवायला कमीच मिळतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी, सगळ्यांचे चेहरे असे आनंदाने उजळलेले आहे. पुनश्च एकदा गीत गायनाकरता या ठिकाणी मी शीतलला बोलवते. श्री आदरणीय आणि विरामुल सर आणि आमचे रवी कोटेकर, माझे सगळ्यांना
सांगायचं म्हणजे माझे पुतणे आहे ते. हा म्हणजे कसं आहे, ज्या वर्गात आपण राहतो त्यांच्यासोबत जास्त घनिष्ठ संबंध असतात. थोडे थोडे दुरावलेले कळत दूर पुन्हा कसं होतात म्हणजे काही जास्त वेळ घेणार नाही आहे. कारण मी माझा व्यवसाय सांगतो. मी शिक्षिका हिंगणघाट नगर परिषद लोकमान्य प्राथमिक शाळा नगर परिषद हिंगणघाटला मी शिक्षक आहे प्राथमिक शाळेला. आणि त्याला इतका आनंद झाला की बाबा माझ्या उपस्थितीमध्ये याला बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीमध्ये चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर. बाकी तर काही जास्त बोलणार नाही मी आता. चंदूने मायावतीचं सगळं बोलून टाकलेलं आहे नाही का शॉर्टकटमध्ये. थँक्यू. पुढारी सध्या नागपूरला राहतो. माझा पॅकेजिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. बाकी नमस्कार. माझा शेतीचा व्यवसाय आहे अल्लीपूरला. आता 5-6 वर्ष झाली मी शेती करतो. नागपूरला 30 वर्ष राहतो. बंडू लक्ष्मणराव बगवे. माझा शेतीचा व्यवसाय आहे आणि इलेक्ट्रिक छोटंसं दुकान आहे, मोटर वाढणी वगैरे. पांडुरंगजी कापसे नाव आहे. मी बरोड्याला राहते. माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर डबल MA केलं आणि मी आता सध्या हाऊसवाईफ म्हणून राहते. हे जे कार्यक्रम घडून आणला त्यांना मी पुनश्च अभिवादन करते आणि सर्व लोकांचे मनपूर्वक आभार मानते. कारण हा कार्यक्रम घडून आणला, इतका आनंद झाला का त्याचा आपण सांगू शकत नाही. इतका आनंद झाला. इतक्या वर्षांनी मिळालो, कधी पण मिळू शकत नव्हतं. इतके लोक मुलं सगळे मिळाले. आता केव्हा मिळणार हे पण माहित नव्हतं आणि सरांना पण आपल्याला मिळायची संधी मिळाली. हे ज्यांनी घडून आणलं त्यांना मी नमस्कार करते. भैयाजी बोरीकर आहे. 12वी पर्यंत शिक्षण झालेलं. नंतर मी वर्धेला गेली. त्याच्यानंतर शिक्षण वगैरे नाही झालं पण माझं मॅरेज झालं. सध्या आता येरने मी नागपूरला असते. सर्व शिक्षकगणांना माझे विनम्र अभिवादन. आजचा हा कार्यक्रम मी खूप आतुरतेने अगदी वाट पाहत होते आणि मला खूप आनंद झाला. आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी माझ्या मित्रमंडळींनी जो प्रयत्न केला आणि जे अथक परिश्रम केले त्यांच्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. खेडे आणि नागपूरचं तिकडे सासरचं नाव आहे विभा विनोद हजारे. मी डाटा कंपनीमध्ये सुपरवायझर आहे, डाटा कलेक्ट कंपनीमध्ये. आणि माझ्या आईवडिलांना ज्यांनी मला जन्म दिला त्या मातेला मी वंदन करते आणि मंचकावरील उपस्थित सर्व गुरुवर्यांना सुद्धा मी अभिवादन करते. आणि इथे बसलेल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना पुनश्च गेट टुगेदरच्या शुभेच्छा. जसं सूर्याप्रमाणे जसं सूर्य तेज दिसतो, सूर्याप्रमाणे जसं तेज दिसणारं म्हणजे आमची यशवंत हायस्कूल शाळा. आणि चंद्राची सावली देणारे आमचे गुरुवर्य, शीतल छाया, चंद्रासारखी शीतल छाया देणारे म्हणजे आमचे ज्येष्ठ नागरिक गुरुवर्य सर. आणि चांदण्यासारख्या चमकणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो गेट टुगेदरच्या हार्दिक शुभेच्छा. कारण डिजिटलचा जमाना आहे म्हणून माझ्या मैत्रिणींना विनंती आहे. आता त्यांचे नातवं झालेलं आहे. मी वर्धेला राहते. आता माझं दुसरं नाव माला जामगडे आहे. मी वर्धेला राहते आणि माझे हस्बंड रेल्वेमध्ये होते सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून आणि ते रिटायर झालेले आहेत आता. माझे मुलं आहे दोन्ही IT मध्ये आहेत, सेटल आहेत मुंबईला. आणि मला एक नात आहे, त्या नातीची मी बा झालेली आहे. बा म्हणून ते बस मी एवढंच बोलू शकते. सगळे मिळून तर आपण बोलतच आहोत. याची कुणीही खात्री घेऊ शकत नाही पण खूप छान त्यांनी वेळ काढला. आणि माझे मित्र मैत्रिणी यांनी खूप छान वेळ काढून संडे असल्यामुळे सगळ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली. याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी इथेच प्रॉपर आहे. सर्वांना आता मुलांना माहीतच असेल मी गावातच आहे, गावातलीच आहे. परंतु माझ्याकडे माझे मिस्टर गेले तेव्हापासून मी आता माझा छोटा गृहउद्योग चालू केला आहे. माझ्याकडे पापड, हळद, तिखट, लोणचं, धूपबत्ती, अगरबत्ती सर्व काही व्यवसाय मी चालू केला आहे. होलसेल भावात आणि छोट्या भावात सुद्धा. गोविंदराव तांबेकर इथला आहे आणि आशा अनिलराव चिंचोळकर हल्ली मुक्काम अल्लीपूर पण राहणार तिवसा. दिवसाला माझी शेती आहे 5 एकर, ती मी इथूनच बघते. रमेश भाऊ काकेला राग नाही तर सांगते. पादाडे सर आम्हाला गणित शिकवत होते. त्यांची एक सोय अशी हे होती, शिकवताना पहिले क्लासमध्ये आले का मुलं मुली पाहे किती आहे म्हणून हाताची घड्याळ टेबलवर काढून ठेवे आणि मग गणिताला सुरुवात करे पादाडे सर. पण त्यावेळेस हा रमेश काके सरच्या टप्प्यामध्ये सापडून गेला. हा सरांना चॉकलेट जास्त देत होता.
मग काय केलं सरांनी, याला पाहिलं वर्गात येतं आणि बरोबर अर्धा पाऊण पिरियड झाला का मग हा वर्गात मायकमीन सर म्हणत होता. एक वेळा पादाडे सर एवढं याला मारत नेलं, पहिल्या बेंच पासून याला शेवटच्या बेंचवर नेऊन ठेवला. मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार. मी क तुकडीमधली वत्सला दौलतराव घोडकांदे या नावाने होते आणि आत्ताचा परिचय माझावाला जरा नाव पण माझं बदललेलं आहे, वैशाली अशोक वैद्य. मी पुण्याला राहते आणि मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझी एक मुलगी जर्मनला आहे, दुसरी मुलगी माझीवाली पुण्यामध्येच आहे आणि मुलगासुद्धा पुण्यामध्येच आहे. तेवढाच माझा परिचय आहे. धन्यवाद. गुरुजन त्यांना मी शतशः प्रणाम करते आणि माझे मित्र आणि मैत्रिणी, आज आपण एकत्र आलो. असं वाटतं की किती बोलावं असं हृदय दाटून आलेलं आहे. परंतु असं आहे, वेळेचं थोडं भान पण आपल्याला ठेवायचं आहे. आणि वेळ ही असा योग असतो आणि हा योग असा जुळून आला आहे की असं मला वाटते की साखरेमध्ये, कारण की दुधामध्ये साखर पडावे आणि तो दुग्ध शर्करा योग जुळून यावा. तसे या शाळेचे प्राचार्य श्री रवी कोठेकरजी सर, म्हणजे आमचे चौथीपर्यंत माझ्या मिस्टरांसोबतही ओळख आहे, कारण ते आमच्या संस्थेमध्ये यायचे. माझं प्रॉपर गाव हेच आहे अल्लीपूर, पण आता राहतो मी बुट्टीपुरीला. 96 पासून मी बुट्टीपुरीला केसी कंपनीमध्ये कार्यरत आहोत. आता फक्त 3 वर्ष राहिले रिटायरमेंटला. 2 मुलं आहे, 1 मुलगा पुण्याला आहे. सर्व मान्यवर मंडळी, फोटो पाठवून माझे मित्र आणि सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव राजू रामभाऊजी ढगे, राहणार अल्लीपूर आणि मुलगी इंजिनिअरिंगची तयारी करत आहे. अल्लीपूरलाच राहतो इथे. आता 10वी झाल्याच्या नंतर मी नागपूरला होतो 15-20 वर्ष. त्याच्यानंतर आता इथेच सेटल झालेला आहोत. आता इथे दुकान आहे माझं, शॉपिंग आहे, हेअर कटिंग सलूनचं. राजूजी वडनेरकर, अल्लीपूरला राहतो आणि माझा पूजेचा व्यवसाय आहे. बस एवढंच बोलून दोन आहे. मी गणपत जोगे, प्रॉपर अल्लीपूरच आहे, पण मी आता सध्या इंजापूरला राहतो आहे. 10वी झाल्याच्या नंतर मी कंपनीमध्ये एक जॉब चालू होता. मी सध्या आता अमरावतीला राहते, केतन मोटर्स हुंडाईमध्ये कार्यरत कृषी सेवा केंद्र, सीड फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड आलं ना. एरिया दुसरी सामुग्री नाही म्हणतो आपण, MP मध्ये खेतीबाडी सामुग्री म्हणते, महाराष्ट्रामध्ये कृषी सेवा म्हणते. मी अल्लीपूरची मुलगी आहे आणि मी सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटीमध्ये MBBS हॉस्टेलला वॉर्डन म्हणून काम करते. माझ्या अंडरमध्ये 450 विद्यार्थिनी असतात. UG PG 3 वर्षाच्या मुली असतात आणि तिथे मला तिकडलं शोभा पुरोहित कांबळे, शोभा नथुजी हातपुरे आणि मी नागपूरला राहते. बंधूजी धोपटे, मी इच्छित आहे आणि मला इथेच दिली आहे. सुनील कृष्णाजी आशा सुनीलराव कारवडकर. माझ्याकडे शेती आहे. 2 मुलं 1 मुलगी आहे. 2 मुलगी 1 नागपूरला, मुलगा इंजिनियर आहे लहान. माझा सर्वांना नमस्कार. गुरुजन आणि मित्र मंडळी, मी प्रमिला पंजाबराव मानमोडे इथचं नाव आहे आणि प्रमिला श्रावणजी घवघवे तिकडचं नाव आहे. राहणार केळझर, तहसील शेलू, जिल्हा वर्धा. सगळं ठीक आहे. मी मारुती संतोषराव कुंभळापुरी, मी इथेच आहो, इथलाच आहे आणि मी इथेच शेती करतो. बाकी एक मला मुलगा आहे आणि 1 मुलगी आहे. मुलगा उत्तम गालवामध्ये आहे आणि मुलगी BSc ॲग्रिकल्चर झाली आहे. हिंगणघाटा राहतो. 2 मुलं आहेत, 2 सेटल झाले आहे, 1 नात आहे. बस जवळ घ्या, माईक तोंडाजवळ घ्या. आमची इथे राहतो आणि माझा नर्सरीचा व्यवसाय आहे. अल्लीपूरलाच राहतो, इलेक्ट्रिकलचं काम आहे. आजोबाजी परमोरे, मी परमोरे
मला या कार्यक्रमासाठी विपिन आणि अलीपूरला आपला ऑटो रिक्षाचा व्यवसाय करतो. दोन मुलं आहे, एक मुलगा इंजिनिअरिंगला आहे, एक मुलीचं लग्न झालं. धन्यवाद. आणि मला एकही शिक्षकांनी सोडलं नाही, सगळ्यांना 2-2, 3-3 हात धुवून घेतले. अरे जास्त जर सुतावला असेल तर मिरापूरकर सर मागून पुढून इकडे ठेवे, इकडे ठेवे, इकडे ठेवे, आणि ते त्याच्या शिकवत आणि त्याचे रट्टे कामी पडले. म्हणून पोरायले आपण चांगलं शिक्षण देऊ शकलो. जर नसतं जमलं म्हणले ते तर तुम्ही म्हणलं तर जाणवे आपल्यापाशी काही तेवढे पैसे नाही, इथं शिकले का. आणि इकडे व्यवसाय भरपूर आहे अलीपूरला, व्यवसायाला काही कमी नाही. पण गोमाचे सरच्या हातावर होत्या. गावटे सर असे पाय खाली बसून. रिजवार सर आपण काहीतरी खोड्यात करू, एवढे शरीफ होतोच नाही. आपण काहीतरी केलं रिजवार सर म्हणायचे हो तुम्ही त्याच्या मागचे, तू का सर असे डोळे काढून पाहिलं. नमस्कार, मी वसंता जोगे. मी आता सध्या नागपूरला राहतो. माझ्याकडे जर्मन कंपनी कायझर कॉम्प्रेसर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इस्टामोड एअर पाईप प्रायव्हेट लिमिटेड याची डीलरशिप आहे आणि मी सध्या सेंट्रल रिजनमध्ये टॉपवरती डीलर आहे. धन्यवाद. माझं किराणाचं दुकान आहे जामनी. मी माझा व्यवसाय शेती आहे. 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे. दोन्ही मुलं नोकरी लागली आहे. बाकी ठीक चालतं. मी संदीप दादाजी गवळी, नागपूरला राहतो. मूळ गाव आमचं अलीपूरच आहे. मला 2 मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मुलीचं लग्न झालेलं आहे. आणि मी ट्रकचा व्यवसाय करतो, ट्रक ड्रायव्हर आहोत. माझं नाव प्रदीप शेंडे, अलीपूर. व्यवसाय का माझा माझा धंदा म्हणजे आता ह्या लोकांना सांगितले ना आपण तपणं. मी छाया उगे मुगे आणि आता निमजे. मी सगळ्या गुरुवर्यांना नमस्कार करते आणि मी नागपूरला असते आणि हॉस्पिटलला जॉब. प्रथम गुरुवरांना नमस्कार. मैत्री मित्रांना सगळ्यांना माझा नमस्कार. मी सुनीता पंचभाई इथली अल्लीपूरची माहेर. सासरचा सुनीता पद्माकर लिचडे इथलंच आहे. तर मला 3 मुलं आहे. माझे 3ही मुलं सर्व्हिसवर आहे. मला काही आता टेंशन मुक्त आहे. मैं धनज में दिए हुआ है. मेरा लड़का जॉब करता है. मेरी लड़की वो कारंजा दिए हुए वो दवाई लेक्चर. धन्यवाद. गुरुवारेला नमस्कार. माझ्या मित्रमंडळाला नमस्कार. छाया वामनराव सुरकर आहे माझं नाव आणि छाया बळवंत कापसे माझं सासरचं नाव आहे. इथे अलीपूरलाच राहते. माता सरस्वती वंदन करतो. आदरणीय गुरुजन व्यासपीठ, माझे परम मित्र सवंगडी. माझं पूर्ण नाव अरुण शंकरराव बेले, हल्ली मुक्काम यवतमाळ आणि माझं मूळ गाव आहे एरणवाडी. मी वर्ग 5, 6 आणि 7 ह्या यशवंत शाळेमध्ये शिकलो. त्यानंतर मी इथेच राहतो. माझा कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे अडतचा व्यवसाय आहे. 2 मुली आहे मला. एक मुलगी जॉब करते अहमदाबादला आणि एक मुलगी CS करत आहे. धन्यवाद. मी नागपूरला राहतो आणि मला सपत्नीक मी इथे आलेला आहो. एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि ते शिक्षण घेत आहे. धन्यवाद. पहिले नमस्कार. मैत्री मित्रमंडळी नमस्कार. माझं नाव संजय विठ्ठलराव कटारे. मी राहणारा अलीपूर. माझा व्यवसाय आहे शेती प्लस मटनचा व्यवसाय. शेतीचा व्यवसाय आहे. 3 मुली आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. तांबाडे. माझा व्यवसाय आटा चक्की आणि ट्रॅक्टर आहे. धन्यवाद. नांदेडला राहतो. मी आणि माझी मिसेस युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहे. माझी मिसेस हेड ऑफ डिपार्टमेंट प्रोफेसर आहे. माझं नाव येतो. मला 2 मुली आहे. दोन्ही मुलीचे लग्न झाले आहे. आता सांगायचा वेळ आपल्यापाशी आहे नाही. होय, त्याबद्दल धन्यवाद. आणि माझं आईकडलं नाव संगीता ईश्वरराव तांबारे. सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. मीना वामनराव साखरकर
सरांना माझा नमस्कार आणि मित्रमैत्रिणींना माझा शुभेच्छा. हा कार्यक्रम ऐकून मला खूप आनंद झाला. मी केव्हा जाते केव्हा नाही असं मला वाटलं. माझं नाव आहे कुमारी चंदन आराधराव नेवल होतं. सासरचं नाव आहे चंदा महादेवराव फाळके. माझा शेती व्यवसाय आहे. 2 मुलं आहे, मुलगा आणि मुलगी. माझ्या मुलांचे लग्न झाले आहे. बस एवढे बोलून. नारायणराव साखरकर आणि सासरकडला मंदा अरुणराव तेलरंदे. मी गृहिणी आहे आणि माझ्याकडे तर म्हणते बाई तू अंगणवाडीची मास्तरी नाही का? जेव्हा मी शिरसगाव बाजार आणि मनसावळला होती तेव्हा मला केंद्र पडत होतं अल्लीपूर. तर अल्लीपुरात वगैरे सर्व बाया आहे आता भावाचे घर. आणि इकडलं सौ निर्मला मारुती घुमडे. 2 वर्ष झाले माझ्या मिस्टरांचं निधन झालं. आणि हॅलो नमस्कार. माझं नाव कुमारी मुक्ता विठ्ठलराव वांदिले. माझा परिचय सहजा सगळ्यांना असेलच, कारण मी वर्गातून खूप मोठी होती ना. साडी घालून येत होती मी, होती ना साडी घालून. मॅट्रिक मध्ये मी साडी घालूनच येत होती. आणि माझं शिक्षण पण 11वी पर्यंतच झालं. ते आता बघत जा. मी राजूभाऊच्या घरी गेली होती एक वेळेस. आई होती तेव्हा गेली होती राजूभाऊच्या घरी. आईकडलं नाव सुनंदा महादेवराव सातपुते. सासरचं नाव सुनंदा त्र्यंबकराव चंद्रखेडे. माणगावला राहते. आणि माझं नाव मंगला वासुदेवराव धनजोडे पवनी आणि आता सासरचं नाव मंगला मधुकर तांबेकर हिंगणघाट. मला 2 मुली आहेत. बाकी सगळं लग्न वगैरे झालंय मुलींचे. मी तयार आहे. रेखा बापरावजी बादकर ची मुलगी आहे आणि वर्धेला राहते. मला 2 मुले आहेत. अशोकराव खालजोडे आहे माझ्या. पुंडलिकराव कुंभलकर. माझं गाव वडगाव आणि माझं माहेरचं नाव सांबारे. मित्रमंडळींना माझा नमस्कार आणि सरांना सुद्धा माझा प्रणाम. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो मी वासू ह्या ना इकडं हॅलो. 2 मुलं आहे माझे. 2 मुलं भुगाव कंपनीत गेस्ट झाले. मी चित्तरंजन बुरिले डॉक्टर B.R. आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथे सहाय्यक शिक्षक या पदावर आहेत. मी तुमच्या सौ मीनाक्षी बुरिले या ठिकाणी आहे म्हणून तिचा सहकारी म्हणून या ठिकाणी मी बॉडीगार्ड माझा नमस्कार. सर्व वर्गमैत्रिणी आणि मित्रांनो, माझा अल्पसा परिचय. माझं नाव नीलाक्षी मारुतराव मुडे आणि सध्या जे सासरचं नाव आहे ते नीलाक्षी चित्तरंजन बुरिले. मला 2 अपत्य आहेत. मुलगी फिजिओथेरपिस्ट आहे आणि मुलगा IT कंपनीमध्ये जॉब करतो. आणि माझ्या यजमानांना आताच त्यांनी परिचय दिलेला आहे. त्यांचं मला खूप सहकार्य आहे आणि आज खरोखर सगळ्यांना बघून खूप खूप आनंद वाटतोय. धन्यवाद. विद्यालयाचे शिक्षकगण यांचं मी नमस्कार करतो. तसेच यशवंत विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना पण. माझं गाव अल्लीपूर शेजारीच आहे. आंबोडा माझं गाव आहे. पण गेले 30 वर्ष झाले मी पुण्यामध्ये राहतो. माझ्या पत्नीच्या शाळेच्या कार्यक्रमासाठी मी पुण्यावरून माझ्या पत्नीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थिनींना भेटण्याकरिता मी एवढ्या लांबून माझ्या पत्नीला इथे घेऊन आलेलो आहे. त्याबद्दल मी माझ्या पत्नीचे आणि त्यांच्या मित्रांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनायक चंद्रजी कांबळे डबल ME पूर्णा येथे वास्तव्यास आहोत आणि मी सामाजिक क्षेत्राला वंदना कापसे ही माझी पत्नी आहे.
मी त्यांना घेऊन इथं कार्यक्रमाला आलो आहे. सिद्धराव वैद्य आहे. मी सगळ्या मित्रमैत्रिणींचं आणि शिक्षकगणांचं स्वागत करतो. आणि मला एक आवर्जून सांगायचं आहे, सगळेजण म्हणतात की समोरचा कार्यक्रम होणार की नाही होणार, होणार की नाही होणार, पण होते आणि करायचा. प्रत्येक वर्षीच हा कार्यक्रम करायचा. धन्यवाद. प्रत्येकाने म्हणजे परिचय देताना जो व्यवसाय आहे तो सांगितला आणि प्रत्येकच व्यवसाय बघा, आपण आपल्या बोटाची आपल्या हाताची 5 बोटं आहे. प्रत्येकच जण इंजिनियर किंवा डॉक्टर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जाणार नाही. प्रत्येकच व्यक्ती, प्रत्येकच घटक समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि समाजातील प्रत्येक घटकामध्ये आपले मित्र या बॅचमधून काही आपल्या वर्ग मित्र आणि मैत्रिणी ढगे आणि सासरचं नाव मंगला मनोहर पोटभरे. लवकर का बरं आली तू ते सांग. लवकर का बरं आली? साक्षात परब्रह्म तस्मै श्री. तर आता हा सुख सोहळा जणू काय असं वाटून आलं का स्वर्गातील देव सुद्धा हा सुख सोहळा पाहत नाही का. बऱ्याच दिवसापासून तुमच्या भेटला. आता मला या ठिकाणी 25 वर्ष या ठिकाणी मी होतो. 1 जुलै 76 पासून तर 2000 पर्यंत, आणि आता 25 वर्ष रिटायरमेंटला झाली, म्हणजे 50 वर्ष झाली. आणि यानंतर तुमच्या त्या भेटीगाठी झाल्या. खरोखर हा म्हणजे आनंदाचा दिवस आहे. सोन्याने तर जणू काय असं वाटून राहिलं का आमच्या शिक्षकांचा जसं काय आता वाढदिवस करून राहिले का काय, असंच वाटून राहिलं. असा क्षण काय येणार आता का. बरेचसे आमचे साथ दे लोक मित्र आमची शाळा ही सर्वांगीण विकासाची एक कारखानाच आहे असं समजा. देशाला ज्या ज्या प्रकारचे कारागीर पाहिजे त्या त्या प्रकारचे कारागीर, तर नक्कीच सगळं यशस्वी घडतं आणि असाच आशीर्वाद आपल्याला त्यांच्याकडून मिळाले. या शाळेचे प्राचार्य कोठेकर सर, आमचे माझे सहकारी राजेंद्र मिरापूरकर सर, अशोकराव गावंडे सर, बिजवार सर आणि इतर मिरापूरकर सर सांगितलं. आपण सर्व सन्माननीय माझे विद्यार्थी बंधू आणि बघ, विशेष मी तुम्हाला थोडंसं 2-4 मिनटं जास्त बोलेन. त्याचं कारण वेगळं. मी या शाळेमध्ये माणगावला शाळेत होतो, तिथून 83 आणि 1988 नोव्हेंबरला 30 तारखेला या शाळेतून अजून ट्रान्सफर झाले विजय गोपालला. 5.5 वर्ष मी तुमच्या सहवासात होतो, तरी आठवण ठेवली. आता काय झालं, त्या काळामध्ये इंग्रजी शिक्षक 6 होते, त्यातून एकाची बदली झाली आणि आमचे साहेब आदरणीय स्वर्गीय जयस्वाल सर आणि साळवे सर यांनी सांगितलं की तुम्ही आलेस तर हा 8व्या वर्गाचे क्लास टीचर व्हा. माझा विषय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, परंतु त्यांनी मला 8वा वर्ग दिला आणि 8वा वर्ग आहे पण त्याच्यामध्ये बदल घडावा म्हणून त्याला मी शिक्षा केली. पण त्यानंतर त्यांनी माझा आदरच ठेवला. असं करून 83 पासून 84 सर्व लोकांनी एक ग्रुप तयार केला, व्हॉट्सअप ग्रुप. तर तुमचं मत ऐकायला भेटेल आणि मला जर काही मार्गदर्शन करायचं असेल तर तुमच्या ग्रुपला मी मार्गदर्शन करू. माझा क वर्ग होता. अ वर्ग म्हणजे अभ्यासू, ब वर्ग म्हणजे थोडाफार बदमाश आणि क वर्ग म्हणजे कच्चा. आणि सगळा कच्चा वर्ग वाळके सरांकडे आला. आणि असं आपण बघतो नेहमीच की खूप अभ्यासू विद्यार्थी
नंतर भविष्यात मागे पडलेलं आपल्याला दिसते. पण कच्चा जो वर्ग आहे ना, बदमाश वर्ग, प्रमुख अतिथी उपस्थित इतर सहकारी आमंत्रित माजी शिक्षक शिक्षिका इतर सर्व, आज सहमिलन कार्यक्रम 87-88 मधील सर्व विद्यार्थी, आजचा दिवस आणि क्षण अत्यंत आनंदाचा आहे. त्यामुळे यावेळेचे तुमचे बालिशपण आणि आजचे तुमचे आज तुमचे प्रौढ रूप यात खूप अंतर आहे. तुमच्याकडे पाहून आज मला अत्यंत आनंद होत आहे. तुमचे जेवढं कौतुक करावं जेवढं थोडं आहे. शाळेचा सुगंध त्यावेळी जसा दरवळत होता तसा आज नाही. हाच काळाचा महिमा आहे. नव्याची निर्मिती करण्यासाठी जुन्याचा अंत करायचा असतो. शेवट हेच सांगायचे आहे, तुम्ही जिथे कुठे राहाल तिथे सुखी समाधानी आनंदी राहो, हीच माझी, आणि खूप प्रगती करत राहो, हीच माझी आर्थिक सदिच्छा बाळगून माझे 2 शब्द पुरे करतो. आणि ही म्हणा, आमचे मित्रही म्हणा, विद्यार्थीही म्हणायला हरकत नाही, तुमच्या बॅचलाच होते. तर आणि उपस्थित सर्व रवी कोठेकर सर, उपस्थित सर्व सहकारी बंधू आणि निवेदन करते नीलाक्षी, या परिसरात इथून ट्रान्सफर झाल्यानंतर बरेचदा आलो. वर्षातून 2-3दा तरी चक्रा व्हायच्यात, पण त्यावेळेस फक्त शिक्षकांच्या भेटी व्हायच्या स्वागतासाठी. आतमध्ये आलो आणि स्टॉप रूम कडे बघितलं आणि हेडमास्टर साहेबांच्या कॅबिनकडे गेलो. खरं म्हणजे थोडीशी खिन्नताही वाटली. पहिल्याच बेंचवर बसलेला होता. त्याचं नाव आधीच घेतलंही गेलं इथं. तिथून आलो आणि त्याला फक्त उलट्या हाताची एक गालावर दिली, ते पूर्ण गाल लाल होऊन गेलं. काहीच बोललो नाही आणि पुढे वर्गावर गेलो. पुन्हा मला अल्लीपूरमध्ये कुठेही अशी अडचण आली नाही. त्या दिवशी तो घरी आला म्हणे, मी गोपाल. तू गोपाल? नाही, माधव आणि ते दोघे जण आले. बरेच मला वाटतं त्याच्यानंतर भेटच नाही झाली कधी. काही पुरांच्या भेटी झाल्यात. तुमचं दीर्घकाळपर्यंत मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि शिक्षक यामधला एक जो आदरणीय कप्पा होता तो म्हणजे शिक्षक कक्ष. त्यावर जर नजर टाकली, इतकं छान वाटायचं. सगळ्यांची अगदी बसण्याची खुर्ची, तो दिलेला टेबल, त्यामध्ये ठेवलेलं ते साहित्य, प्रत्येकांची नावं, त्यानंतर तो तकसपस, त्यावर पांढरी शुभ्र चादर आणि लोड, आणि ती अशी माझं ऑपरेशन झालं 14 तारखेला आलेलो. तो मागील 2 वर्षापासून तुमच्या मागा, मागील 2 वर्षापासून, आणि 2 वर्षापासून किती मेहनत करून राहिला. कधी आमचं जमलं नाही, कधी काही नाही, कधी पैसे नाही जमले, कधी असं नाही झालं, कधी तसं नाही झालं. सांगू कधी कधी त्याच्या डोळ्यात पाणी यायचं का मला हे एवढेही पोरं एकत्र करायचे आहे आणि इतर जे गेट टुगेदर होतात तसं गेट टुगेदर मला शाळेमध्ये करवून आणायचं आहे. आता तर त्याच्या प्रयत्नाला यश आलं आणि तुम्ही आज जवळपास 70 विद्यार्थी या ठिकाणी आले. आणि मला सुद्धा म्हणजे आम्हाला होणार, आमचे मार्गदर्शक आणि सहकारी वाळके सर, साचेबंद असलेले व्यक्ती, त्याच्यामुळे कुणाला कटकायचं काम नाही. आणि शाळेमध्ये कॉपी नावाचा प्रकार नाही. एकदम कडक असं प्रशासन त्यांनी चालवलं. आमचे चितोळे सर सुद्धा होते. पावन स्मृतीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो,
आजच्या या स्नेहमिलन कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व आपले गुरुवर्य योग आला असे सर्व या ठिकाणी जवळपास 87ची बॅच म्हणजे माझी स्वतःची वर्ग 10ची बॅच. या बॅचचे सर्व माजी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आमच्या काही सर्व नाही पण काही भाभीजी काही भाऊजी या सर्वांचं मी यशवंत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय इथला प्राचार्य म्हणून सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, माझं अध्यक्ष भाषण आहे, शेवटलं भाषण आहे. मला माहिती आहे वेळ खूप झालेला आहे, पण तरी मला काही बोलायचं आहे कारण मला खूप माझ्यावर एक अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी आहे की जवळपास बरेच वक्ते म्हणजे जवळपास 60-70 वक्ते बोलून गेले आहे. याला आईवडील नाही आहे आणि याला म्हटलं आपण ॲडमिशन देऊ. फार मोठ्या पदावर आहे, तो पण प्रिन्सिपलच आहे आणि तो सुद्धा इंग्रजी शिक्षकांना तो मार्गदर्शन करतो स्टेट लेवलला. तर तो त्याची सुद्धा इथे इच्छा आहे. असे बरेचसे माझे विद्यार्थी आहे, सर्वांना मी इथे आणणार आहोत. आपल्या गावातील पोरांना त्यांच्याकडून जे जे काही देता येईल ते मी देणार आहोत. माझी अशी इच्छा आहे की आपल्या गावातील सुद्धा हे जे पोरं आहे, कारण आपल्या गावामध्ये टॅलेंट खूप आहे असं माझ्या लक्षात आलं 25 वर्षामध्ये खूपच आहे. म्हणजे मी जर तुम्हाला एक एक पोरगा सांगत गेलो ना तशी मोठी लिस्ट तयार होईल. मी म्हणजे मला तुम्हाला सांगितलं भूक लागली, जास्त बोलायचं नव्हतं. तर खूप चांगले पोरं आहे आणि त्यांना खरंच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. एक मार्गदर्शक म्हणून मला सद्गुरू आबाजी महाराजांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे. मी 2030पर्यंत या ठिकाणी आहो. 2030पर्यंत मी त्या पोरांना मार्गदर्शन करीन. मी त्याही पलीकडे विरापूरकर सरसारखा सुद्धा मार्गदर्शन करत राहू इच्छितो, शकतो, पाहू. आणि शेवटी कसं आहे, त्यांनीच सांगितलं आयुष्य क्षणभंगूर आहे. अजितदादाच्या ॲक्सिडेंटवरून तर आपल्याला बिलकुल माहीत आहे का काय नाही, आता होता ना आता गेला, काय खरं नाही. त्या दृष्टिकोनातून तुम्ही जे सर्व एकत्र आला मला खूप आनंद वाटला. मला माझी बॅच एकत्र आली कारण मी सर्वप्रथम नीलाक्षी मॅडम, मी तुम्हाला जे सांगितलं की असं करा तसं करा, मी कोणाच बॅचला सांगत नसतो. ही तुम्ही माझी बॅच असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. मी त्या पोरांचं त्यांच्या मताने होते आणि ते नवीन पिढीतले पोर आहे बाकीचे, मग ते त्याच्या वेगळ्या पद्धतीचा गेट टुगेदर असतो. तर खूप छान वाटलं. तुम्ही काही लोक बोलून गेले की आपण परत या ठिकाणी एकत्र येऊया का? निश्चित या, मला खूप आनंद वाटेल. मी पण इथेच आहो, तुम्ही पुन्हा या, पुन्हा भेटत जाऊ. सर्वांना मी पुढील आयुष्याच्या परत शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. एकजुटीनं पेटल रान, तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. एकजुटीनं पेटल